पहा मामी. काय झालं? मामी भांडे घासताना हे भज्याचं पीठ. मम्मी माझी फक्त फोनवर बोलते. मामी तुम्ही काय करताय? पुरण. आत्या बसलाय सगळ्यांची देखरेख. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर वन मोर व्हिडिओ. आय होप तुम्ही आमच्या वास्तुशांतीचा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ बघितला असेल आणि नक्कीच तो तुम्हाला आवडलाही असेल. तर आज होता दिवस दुसरा आणि आज होती नवचंडी पूजा. दुर्गा सप्तशतीचे 9 पाठ जे की गुरुजी घेणार होते आणि सवासनं जेवणही होतं आणि कन्यापूजनही होतं. हे सगळं या व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेलं आहे. ते तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच दिसेल. तर इकडे पूजा स्टार्ट होणार होती त्याआधी गुरुजींनी आम्हाला सगळ्या मोठ्यांच्या पाया पडायला लावलं आणि मग सुरुवात होणार होती पूजेला. तर ह्याच व्हिडिओमध्ये ही जी पूजा का केली जाते याचे महत्त्वही गुरुजींनी सांगितलेले आहे. तर तेही तुम्हाला नक्कीच दिसेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. गणपती बाप्पाचं स्मरण करायचं. निर्भीड वस्तू हरिः ओम सुमुखस्य एकदन्तस्य कपिलो गणगणकः गणाध्यक्षो वाजेन्द्रो विवाहे च प्रवेशे निर्गमे कृपा आशीष लाभार्थम अद्य शुभदिनेः यथाशक्ति यथामीलित उपचार द्रव्येन चंडी याग ह्यस्य कर्मणाः मम सकल यादोः गणपति पूजनं भूमि पूजनं मुख्य देवता पूजनं तथा सकल ओम गणेशाय नमः मनात्यां सुरड हरिः ओम नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरे पुत्रं विनायकं वक्रतुण्डं एकदन्तं द्वितीयकम् अरुणकुसुममाला व्याललम्बोदरञ्जां मम हृदय निवासां श्रीगणेशन्नमामि कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे परमोक्तिकं करतले लोकरे. चांदीची निरंजन 315 वाटी गणेश प्रमाणे पती मी त्यांची सोबत. वहिनी ते काय म्हणता बघा तुम्ही ऐका. ऑर्डर आहे ती नवीन घ्या म्हणे. नाव घ्या म्हणत सगळे झाले गोळा. नाव घ्या म्हणत सगळे झाले गोळा. बाबासाहेबरावांचं नाव घेऊन सांगते सोनं झाले 1.5 लाख रुपये तो. वापर पाणी सोडून द्या आणि दुर्गा सप्तशती पाठ करीक्षित तत्सत ब्रह्मार्पणमस्तु तत्सत शांती. दान झालेलं पाहिजे. कोणालाही न शिवता पूजेला बसलं पाहिजे.
आपण पूजेचं काही सामान आणण्यासाठी, कोण पाहुण्याला आणण्यासाठी बाहेर जातो, कोणाला शिवतो, कोण कसं असतं आपल्याला काही माहित नाही. मग त्याचा दोष लागू नये म्हणून डोळ्याला पाणी लावलं की स्नानाचं फळ भेटतं. पण त्याचं असं नाही सकाळी उठले डोळ्याला पाणी लावले आणि कामाला गेले, त्यासाठी नाही. ते फक्त पूजेसाठी. बाहेरून कपाळी गंध आणि यजमान पत्नीच्या कपाळी हळदी कुंकू असणं गरजेचं आहे. म्हणून गुरुजींनी तुम्हाला गंध लावला, ताईंना हळदी कुंकू लावलं. ते झालं. त्यानंतर आपण संकल्प केला काय की माझं मन चित्त सगळं एकाग्र या पूजेमध्ये राहू दे. म्हणून मी गुरुजींकडून शांती मंत्राचं पठण करून घेतो. मग तुम्हाला घरातल्या सगळ्यांच्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला पाठवलं. त्यावेळेस गुरुजींनी शांती मंत्र म्हणला. म्हणजे काय तर तुमचं सगळं मन या पूजेत राहावं यासाठी शांती मंत्र असतो, तो म्हणला. त्यानंतर आपण विविध देवतांना इथे नमस्कार केला. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, वास्तू, त्यानंतर सगळ्यांना नमस्कार केला. असं सांगितलं या सगळ्या देवांना त्या त्या ठिकाणी जाऊन नमस्कार करायला सांगितलं. आता शक्य आहे ते नाही म्हणून आपण इथून सगळ्यांना नमस्कार केला. त्यानंतर संकल्प केला. संकल्पात सिद्धी जाईल. संकल्प करणे म्हणजे काय तर मनात निश्चय करणे. आपण काय करतोय हे आपण जसं निश्चय करतो की या वर्षी मी नवीन घर घेणार, असं त्याला म्हणतात संकल्प करणे. मग आपण तो संकल्प केला तर संकल्पात काय तर संकल्पात देवाला सांगावं लागतं तुम्ही कोणत्या गोत्रात, ते तुमचं नाव काय, तुमचं गोत्र काय, हे सगळं देवाला सांगावं लागतं. आपण ते सगळं देवाला सांगितलं. त्यानंतर आपण कोणती पूजा करतोय, कशासाठी करतोय हे सगळं सांगितलं. त्याच्यात आपण एक विशिष्ट संकल्प घेतला. खाता खात, पिता पित, सकल दोष परिहारार्थ. म्हणजे काय तर असं सांगितलंय की या पूजेला बसायच्या आधी माणसाच्या खाण्यात काही ज्या न खायच्या वस्तू असतील त्या खाण्यात येतात, न प्यायच्या वस्तू असतील त्या पिण्यात येतात. त्याचे सगळ्याचे दोष परिहारार्थ मी ही पूजा करतो. असा नमो ब्रह्मण्यदेवाय नमो ब्राह्मणहिताय कृष्णाय गोविन्दाय नमो ब्राह्मणो वसुदेव सुतं देवं तं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. आता ऐका त्यासोबत ते नश्यन्तु या सर्वे अपसरपन्तु ये भूता भूमितोन्दा ये भूता नगरतारस्ये सुन्दरिवासया अपग्रामं भूतानि विदाचा सर्वोदितं सर्वेषां विरोधेन यागकर्मसमारभे तीक्ष्णदोषन्मागाय कल्पान्ते दानो भैरवाय नमस्तु ब्रह्मज्ञानदात्मनः अरे बार पापदुंडिकाय नमः पुष्करीवाय नमः हयग्रीवाय नमः वाराय नमः सर्वाननाय नमः पुलुकिकाय नमः शिवारावाय नमः सूर्यै नमः चिकटलोचनाय नमः अष्टग्रीवाय नमः कोटरे नमः अष्टवक्रे नमः कोटराक्षे नमः जाय नमः चिकटलोचनाय मे नमः पापहन्त्रे नमः काल्ये नमः सूर्याय नमः वार्णाय नमः उषाधराय नमः चन्द्राक्षरे नमः सर्वाननाय नमः सर्वास्साय नमः प्रेता
गजहस्ताय नमः प्रेतवाहनाय नमः दुर्दुगिकारणाय नमः ओचर्ये नमः गणेशाय नमः प्राणाय नमः राजाय नमः सुदृढाय नमः हर नमः ओचर्ये नमः दुर्दुगिकाय नमः सुदर्गे नमः राकासे नमः इकडे या बा वाटीत साखर आहे पा काय उठतो ये बाई इकडे साखर आहे इथे मागं वाटीमध्ये. काय तुला पण आता. मला वर आणून नयति कचन सहस्रवरहासुरिकां कां तेरवासिं कडगञ्जकनकदेषु चापरिकां शूलम्बुशुण्डिशिरा शङ्कां सन्नदतिं करश्रीनयनां सर्वाङ्गभूषामृता नीलाश्मद्युतिमासिवाददशां देवे महाकालिका यासनं समर्पयामि थेंब पाणी वाहा सगळ्या जनावरांना. देवताभ्यो नमो नमः देवताभ्यो नमो नमः देवताभ्यो थेंब पाणी वाहा. पुढे सांगा तुम्ही समोर पंचामृत अस्तेषु अर्घ्यं त्रिपादोर्ध्व उदयपूर्वः पार्वतेः हनुयाय नमः हनुयाय नमः जानवे नमः जानये नमः शम्भवे नमः नानाय नमः नानाय नमः वदते आगतं नम्मा सुस्वागतं नम्मा सुस्वागतं नम्मा आगतं सुस्वागतं शरणागतं नम्मा आगतं सुस्वागतं शरणागतं नम्मा आणि देवता प्रियता नमः तत्सर जगदंबा वडमस्तु सोडून द्या. तुम्ही सांगा काय आता आपल्याला हवन चालू करायचे. आता काल आपलं नवग्रहाचं हवन झालेलं आपण वास्तुशांती केली. नवग्रहाचं ब्रह्मोवाच त्वं स्वाहा त्वं सुरा त्वं हे वषट्कार सुरा सुरा त्वं असुरा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका सिरा स्वाहा अर्धमात्रा सिरा नित्याय अनुष्ठाने अविशेषता त्वमेव तया सावित्री तं देवी जननी परा स्वाहा वेदध्याय देवी श्वं वेदधृते जगद्वेदध्वाय देवी वेदो सन्देश सर्वदा स्वाहा विसृष्टौ सृष्टिरूपा तं सृष्टिरूपा जपालरूपा जगतो जगन्मये स्वाहा महाविद्या महामाया महामेला महागुरी महामोहाधपति महादेवी महागुरी स्वाहा प्रकृति स्वतः कारात्रे महारात्रे मोहराधारा स्वाहा त्वं श्री माता की जय दुर्गावारी माता की जय अक्षरा माता की जय. ज्ञानेंद्र बुद्धदेवतार भणुदार नमस्ते 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 नमो ज्ञानेंद्र बुद्धदेव शांतिदेव भणुदार नमस्ते 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 नमो मित्राण्यै नमः भक्तायै नमः जयायै नमः निरयायै नमः भक्तायै नमः विष्णुमंगलायै नमः पुत्ररूपिण्यै नमः मनेश्वर्यै नमः एक नारळ घ्या बरं तिथं. बिना पाण्याचं घ्या फक्त. धर्में मधुमा उदार दुपात्मधुना समवय तद्वामानटा ग्रेतस्य नाम दुय्यन्य दस्य जिह्वादे आता हात लावा सगळ्यांनी एकमेकांना. देवा
ऊर्धानन्देवो अरतिं पृथिव्यां वैश्वानरमृत आजातं गतिं काव्यगो काव्यगो साम्राज्यमदहिञ्जनानामासन्नपात्रं जनानामासन्नपात्रञ्जनयन्त देवः ॐ पूर्णादरवे पदापद श्रीदैवी नमो नमः श्रीदेवी स्वाहा परम्याय नमः स्वाहा तुपाची धार लावा त्याच्यावर आता. हरे हे ओम ते तुपाचं पातेलं गरम करून घ्या थोडं लगेच धार लावा त्याच्यावर पवित्रम धारम वसो पवित्रमणिराधारं वसमेव विक्रीणावः एकामूर्जग्गो शतक्रतो चत्कर्मणात्यरीजं जतवाण्यूनं याकरम् अग्नग्गो सुष्टुकृतु विद्वान् सोतुं करोतु ॐ प्राणदा अपानदा व्यानदा पर्वदा भरिवदा अन्यासे अस्मदपन्तु हेतया पावको असुभको शिवो भव शिवो मंगलाय तरो हरि कुबेरा हुनियाता अपराधि करूया आता आरती करूया देहं भावे देवाला देहं भावे जगदंबेला शरण जाऊया कुबेरा हुनियाता आपण आरती करूया आता आरती करूया देहं भावे देवीला देहं भावे जगदंबेला शरण जाऊया देवीला दृष्ट लागत असते जर आपण आता देवीला असे पूर्ण दोन्ही हाताने ओवाळून अशी देवीची दृष्ट काढतो असे देवीकडे भावना करा देवीकडे बघा दोन्ही पाय तुला तिकडच आहे त्या बाजूला फुलं घ्या तिकडे मागे फुलं आहेत बघा एक एक फुल द्या.
हळदी कुंकू लावा दोघींना. मंत्राला धवला संत इच्छित मनोकामना सिद्धिरस्तु. कृतकर्मफलवस्तु कांडात कांडात फलप्राप्तिरस्तु. माझ झालं. असं स्वस्ती काढायचं असतं पाय. पूर्ण लाल करून दे. फोटो काढ. एक घास भरो. पाणी पिवळे गेला गेला
तर अशा प्रकारे दुसऱ्या दिवशीची पूजा पार पडली. नवचंडी पूजा, दुर्गा सप्तशतीचे 9 पाठ, 9 अध्याय, त्यानंतर कन्यापूजन आणि आता हे सुरू आहे सवाष्णी जेवण. तर हे सगळं करून ना खरंच खूप छान आणि मनाला प्रसन्न वाटलं. आणि त्यानंतर होता तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी असतं सत्यनारायण, जे की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि त्या दिवशी आमचे सगळे पाहुणे वगैरे आलेले होते, तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कसा नाही, हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकताय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.